नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपण हे गवत तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सोयाबीनमधलं. हे बघा, इथं तर काय बोलायचं कामच नाही. बघा, हे आपलं शेवग्यामधलं आंतरपीक आहे. आपण हे 4 फुटी बेड आहेत, त्याच्यावर आपण टोकन मशीनच्या सहाय्याने रुची 1001 याची लावण केलेली आहे. आणि गवताचं प्रमाण बघा, भयानक गवत झालेलं आहे. तरी जरा लहान गवत आहे, सध्याच्या स्टेपला मरते. तर आपण मित्रांनो फवारणी पण चालू केलेली आहे. बघा, वत नाही पाणी. आणि आपण औषध कोणतं आणलेलं आहे माहिती आहे का? तर हे का, हे औषध आहे आपलं सिंजेंटा कंपनीचं फ्युझिफ्लेक्स. फक्त सोयाबीनमध्ये वापरता येते. आपलं तूर सोयाबीनमध्ये वगैरे थोडं तेवढा इफेक्ट म्हणजे दुसऱ्या आपलं पिकावर हे होते. सोयाबीनमध्ये 1 नंबर चालतं आहे बरं काय ना. याच्यामध्ये आपलं गाजर गवत, शिपरट, दुधानी, छोटी दुधानी, मोठी दुधानी, परत नागरमोता, केना, इचका, म्हणजे असे विविध प्रकारचे जे पसरट आणि उभ्या पानाचे गवत जेवढे बी असतात ना आपल्या सोयाबीनमध्ये, ते लहान असताना जर मारलं ना, ह्याचा रिझल्ट जवळजवळ 90% तर आहे. आता 100% काही म्हणणं, कारण आपण फवारणी करते वेळेस थोडं का होणा कुठंतरी चुकून राहतेच. आणि समजा पाऊस जरी लागला लगेच, परत समजा आपण फवारणी केली 2-3 तास 4 तासाच्या मध्ये जर पाऊस जरी आला तरी थोडा औषधाचा परिणाम थोडा कमी होते. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे याला स्टिकरची गरज नाही किंवा याच्यासोबत अजून दुसरं कुठलंच काही मिसळायची गरज नाही. फक्त एवढंच आहे, ह्याला डायरेक्ट आपण जे कीटकनाशकाची फवारणी करतो सेम तसंच करायचे. हे 40 ml आहे. माझ्यामध्ये याची किंमत आपल्याला ही 800 रुपयाला भेटलेलं आहे. तर एकामध्ये 10 फवारे आरामात होतात. 20 लिटरचा फवारा घेऊन तुम्ही आरामात करू शकता. तर आपण याची फवारणी चालू करणार आहे आता. मित्रांनो, आपण हे असं फवारते वेळेस आहे ना, एकदम असं दाट फवारा, एकदम रिलॅक्स, गडबड करायची नाही. एकतर वाऱ्याचं प्रमाण आहे सध्या जास्ती, गवतावर व्यवस्थित पडायला पाहिजे औषध. आता याचा रिझल्ट म्हणलं तर 4 दिवसाचा टाईम सांगितलेला आहे. बघू आपण पुन्हा 4 दिवसांनी पण या गवताचं काय झालं हे पण आपण नक्की व्हिडिओतून सांगू. आणि कुठं कुठं गवत थोडं मोठं आहे, कुठं कुठं एकदम लहान आहे. हे आता सोयाबीनला 15-16 दिवस झाले, आता चालते. जवळजवळ 30 दिवसाच्या आत आणि 15-16 दिवसाच्या नंतर तुम्ही कधीही सोयाबीनला तणनाशक मारू शकता. तर लई मोठं पण यूज पुन्हा उशीर करायचा नाही आणि लई छोटं असताना पण फवारायचं नाही. वारं भयानक सुटलेलं आहे, भरपूर वार आहे. ठीक आहे मित्रांनो, कोणाला सोयाबीनमध्ये फवारायचं झालं असलं तर हेच किंवा अजून इतर कुठलंही औषध तुम्ही वापरा. शक्यतो फवारणी 15 दिवसाच्या नंतर करून घ्या आणि कंपल्सरी कराच, कारण गवताचं म्हणजे तणाचं नियोजन लावल्याशिवाय सोयाबीन व्यवस्थित येत नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही केलं असलं तर नक्की करा. धन्यवाद.